इतकं छान रवाळ आणि प्युअर तूप जर आपल्या घरी बनत असेल तर आपल्याला बाहेरून भेसळयुक्त तूप आणायची गरजच पडणार नाही। तर ही जी साय होती ना, तर ही 10-12 दिवस मी साठवून ठेवलेली होती। तर ही 10-12 दिवसाची साय मी आदल्या दिवशी काढून घेतली आणि पूर्ण अशी नॉर्मल झाली की त्यामध्ये मग दही घालून ठेवलं। छान असं विरजण लावायला ठेवलं, रात्रभर छान असं विरजण लागतं। सकाळी उठून बघितलं तर विरजण पण लागलेलं आणि साय ना खूप छान अशी फुलली होती। तर ती साय अशी छान अशी मिक्स करून घेतली आणि मिक्सर जार आहे तर मिक्सर जारमध्ये थोडी थोडी करून आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि छान असं त्याचं बटर तयार होतं, लोणी तयार होतं। तर तुम्हाला हवं असेल तर ह्यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे घालू शकता। बर्फाचे खडे घातले की ताक वेगळं आणि लोणी वेगळं असं पटकन होतं। तर माझं इथं वाटायचं चालू होतं, छान असं थोडं थोडं करून मिक्सरवरती वाटून घेतलं की लोणी खूप छान होतं। एकदमच जास्त घातलं की ते लोणी पटकन वेगळं निघत नाही। तर छान असं लोणी निघालेलं होतं। तर एका पातेल्यामध्ये मी वाटायला असं काढून घेत होते। तर ह्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलं छान असं वाटलेलं जे लोणी होतं ते। आणि नंतर मग हे जे लोणी आहे तर ते 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून पण घ्यायचं। तर सगळं काढून झालं की एका पातेल्यामध्ये काढलं आणि मग छान असा लोण्याचा गोळा पण तयार झाला होता। ताक वेगळं आणि लोणी वेगळं झालेलं होतं। लोण्याचा गोळा बघू शकता किती मोठा असा निघालेला होता, खूप जास्त निघालेलं ह्या वेळेस लोणी। तर 10-12 दिवस झाले मला करायलाच मिळालं नाही। पहिलं मी 8-8 दिवसाला 5-6 दिवसाला तूप काढायचे, पण आता मला जमतच नाही काढायला। 10-12 दिवस झाले मी केलंच नव्हतं। तर छान असं पातेल्यामध्ये दुसऱ्या काढून घेतलं, स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलं आणि जितकं स्वच्छ धुईल ना तितकं छान होतं आणि आंबट वगैरे तूप होत नाही आणि जास्त दिवस टिकतं तूप, म्हणून धुवून घ्यायचं 2-3 वेळा। 2-3 वेळा धुवून घेतलं की मग हे जे लोणी आहे तर ते वितळायला गॅसवरती ठेवलं आणि एकदा वितळलं की मग नंतर गॅस मंद करायचा आणि मग छान असं कढवून घ्यायचं। जितकं आपण कमी गॅसवरती हे कढवून घेईल ना तर तितकं छान असं कढलं जातं आणि असं हलवत राहिलं की खाली पण करपत नाही आणि मग त्याची बेरी पण जास्त काळी काळी होत नाही। तर कढवून झालं की तुम्ही इथं खाऊचं पान पण घालू शकताय किंवा मग तुळशीचे पानं घालू शकता। मी इथं तुळशीचं पान घातलं होतं, त्याच्यानं ना तूप एकदम असं रवाळ होतं। नंतर मग छान असं गाळणीने एका डब्यामध्ये गाळून घेतलं आणि एवढं तूप ना आम्हाला 10-15 दिवस जातं आणि अजून साय साठते आणि परत अजून तूप मी बनवते। तर खूप छान असं सुगंधी तूप तयार झालेलं घरामध्ये, खूप छान वास सुटला होता। आणि हे घरगुती तूप तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। बाय बाय।